हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 16.3 सॉल्व करणार आहोत. त्याच्यात आपल्याला सिलेंडर आतापर्यंत आपण एरिया फाइंड केला. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. तो व्हॉल्यूमचा एरिया बघा इथे दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. तर हा फॉर्म्युला कसा आला, आता बाकीचे फॉर्म्युला आपण बघितलं कसे आले. तर हा फॉर्म्युला कसा आला, व्हॉल्यूम म्हणजे काय, आता ते बघा, हे माझ्याकडे सिलेंड्रिकल एक डबा आहे. तर ह्याच्यामध्ये समजा काही भरायचं झालं, समजा साखर किंवा चहा काही ह्याच्यात भरायचं झालं, समजा चहा पावडर, तर ते किती मावेल, ह्याच्यामध्ये किती ग्रॅम मावेल, ह्याच्यात आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायला लागेल. आणि मग त्याचं व्हॉल्यूम कसं येईल, ह्याची हाईट, या डब्याची हाईट, बरोबर, हे बंद डब्याची. आणि हे जे त्याचे दोन जे आहेत, हे सर्क्युलर आहेत. म्हणजे सर्क्युलर ह्याचा एरिया, म्हणजे सर्कलचा एरिया काय आहे, पाय आर स्क्वेअर आणि इंटू हाईट. हा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग ह्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. मग या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला आता हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. चला, फर्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ हाईट अँड रेडियस ऑफ द बेस आर गिवन बिलो. सो रेडियस बघा, रेडियस आणि हाईट दिलेली आहे. ह्याच्यावर आपल्याला काय करायचंय, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर फाइंड करायचंय. चला लिहून घेऊ. आता पहिले आपण काय लिहिणार आहे, फॉर्म्युला लिहून घेणार आहे इथे. सो सोल्युशन मध्ये लिहून घ्या, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला. आता याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. पाय जी आहे 22/7 इंटू आर किती आहे 10.5 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट किती आहे 8. सो 22/7 इंटू, आता हे 10.5 आपण दोन वेळा लिहूयात, स्क्वेअर आहे ना, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सो 10.5 इंटू 10.5 इंटू 8. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय. आता 7नी ह्याला डिवाइड करूया 10.5 ला. सो 7 1 7, इथे 7 1 7 येईल. 10 मधनं 7 गेले किती राहिले 3, म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 35. सो 7 5 जा 35 आणि मध्ये काय येणार आहे पॉईंट. सो 1.5. आता पहिले आपण काय करूयात, 1.5 इंटू 10.5 करू, मग आणि 22 इंटू 8 करू, आणि मग त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. ठीक आहे, चला इथे साईडला मल्टिप्लिकेशन करून दाखवते मी. सो इथे बघा 10.5 इंटू 1.5. सो 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2, 5 0 जा 0, 2 खाली आले, 5 1 जा 1, सॉरी 5 1 जा 5, इथे 0 येणार आहे. 1 5 जा 5 येणार आहे, 1 0 जा 0 आणि 1 1 जा 1. सो 5 5 प्लस 2 इज 7, 5 1. पॉईंट कुठे येईल 1 and 2. सो 1 and 2 15.75. आता ह्याला मल्टिप्लाय कशाने कशाचं 22 इंटू 8. सो 22 इंटू 8 करूयात. 8 2 जा 16, कॅरी ओव्हरला 1, 8 2 जा 16 प्लस 1 इज 17, 176 आला. आता 176 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 15.75 ने, किंवा ह्याला आपण 176 ने मल्टिप्लाय करूयात. 176. सो 6 5 जा 30, कॅरी ओव्हरला 3, 6 7 जा 42 प्लस 3 इज 45. सो इथे येणार आहे 5 आणि इथे येणार आहे कॅरी ओव्हरला 4. 6 5 जा 30 प्लस 4 इज 34. सो इथे येणार आहे कॅरी ओव्हरला 3 अँड 6 1 जा 6 प्लस 3 इज 9. आता 7 ने मल्टिप्लाय करूयात. 7 5 जा, इथे 0 येणार आहे पहिले. 7 5 जा 35, कॅरी ओव्हर इथे किती येणार आहेत 3 येणार आहेत. 7 7 जा 49 प्लस 3 इज 52, इथे कॅरी ओव्हर जाणार आहेत परत 5. 7 5 जा 35 प्लस 5 इज 40, कॅरी ओव्हर जाणार आहेत 4. 7 1 जा 7 प्लस 4 इज 11. सो इथे येणार आहे 11. इथे आता परत 2 0 येतील आणि मग 1 ने मल्टिप्लाय होईल. 1 5 जा 5, 1 7 जा 7, 1 5 जा 5, 1 1 जा 1. चला हे ॲडिशन करूयात आता. 5 प्लस 5 इज 10, कॅरी ओव्हरला 1. 4 प्लस हे 5 प्लस 5 10 प्लस 2 इज 12, कॅरी ओव्हरला 1. 9 प्लस 1 इज 10, 10 प्लस 7 इज 17, कॅरी ओव्हरला 1. 5 प्लस 1 इज 6 प्लस 1 इज 7 अँड 1 प्लस 1 इज 2. आणि पॉईंट कुठे येणार आहे 1 and 2. सो 1 and 2. सो आन्सर काय आलंय 2772. 2772. आता इथे युनिट काय द्यायचंय बघा, इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर आहे, 3 वेळा सेंटीमीटर आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, चला नेक्स्ट सॉल्व करायला घेऊ. नेक्स्ट मध्ये दिलंय रेडियस इज इक्वल टू 2.5 मीटर अँड हाईट इज इक्वल टू 7 मीटर. आता इथे फॉर्म्युला पहिले लिहून घेऊयात. व्हॉल्यूम ऑफ ए
सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 7, हाईट म्हणजे 7. सो इथे 7 7 कॅन्सल झालं. मग 22 इंटू 2.5 इंटू 2.5 बरोबर, स्क्वेअर म्हणजे आपण हे 2 टाइम्स घेऊ शकतो. आता आधी आपण ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करू आणि त्याला 22 मल्टिप्लाय करूया. सो 2.5 इंटू 2.5, 5 5 जा 25, कॅरीओवरला 2, 5 2 जा 10 प्लस 2 इज 12, इथे येणार आहे 0, 2 5 जा 10, कॅरीओवरला 1, 2 2 जा 4 प्लस 1 इज 5. सो 5 2 5 प्लस 1 इज 6. 625 आपण कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 22ने. सो 2 5 जा 10, कॅरीओवरला 1, 2 2 जा 4 प्लस 1 इज 5, 2 6 जा 12, इथे येणार आहे 0. आता सेम परत 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे सगळं सेम येणार आहे. मग इथे येईल 0 5 2 1, 0 5 5 प्लस 2 इज 7, 2 प्लस 1 इज 3 अँड 1. आता हे फायनल आन्सर नाही आपलं. इथे बघा, हे आपण जेव्हा आन्सर आणलं 625, इथे 2 डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे इथे 6.25, म्हणजे इथे पण डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे 0 5 आणि इथे डेसिमल पॉईंट आहे. सो 137.5 हे आपलं फायनल आन्सर आहे. सो इथे लिहून घेऊयात 137.5 आणि युनिट काय येणार आहे आता हे आपण मीटरमध्ये दिलेलं आहे. सो इथे येणार आहे मीटर क्यूब. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. थर्डमध्ये रेडियस दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर अँड हाईट दिलेली आहे 5 सेंटीमीटर. चला आता फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर किती आहे 4.2. सो 4.2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट आहे 5. सो इथे आता आपण आर वेगवेगळं करूयात, स्क्वेअर आहे. सो 22/7 इंटू 4.2 इंटू 4.2 इंटू 5. आता 7ने 42ला डिवाइड होईल, 7 6 जा 42. पण मग इथे पॉईंट आहे, मग पॉईंट कुठे येईल, हा 4ला डिवाइड होणार नाही 7ने, म्हणजे मग हा 4 आपण इकडे टाकणार, मग आधी पॉईंट येणार. सो इथे 0.76 जा 42. ठीक आहे, 0.6. आता मल्टिप्लिकेशन आधी आपण ह्या दोन्ही डेसिमल नंबरचं करूयात आणि मग त्याला 22 इंटू 5ने मल्टिप्लाय करू. चला इथे साईडला बघूयात. 4.2 इंटू 0.6. सो 6 2 जा 12, कॅरीओवरला 1, 6 4 जा 24 प्लस 1 इज 25. मग आता इथे पॉईंट कुठे येणार आहे 1 and 2. सो 1 and 2, 2.52 हे आन्सर आलंय. आता ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 22 इंटू 5. आता 22 इंटू 5 म्हणजे किती आहे 110. मग ह्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 110ने. ठीक आहे, चला 0 2 जा हे सगळे 0 येणार आहे पहिलं, मग इथे आपण 0 घेतला. आता 1ने मल्टिप्लाय करूयात. 1 2 जा 2, 1 5 जा 5, 1 2 जा 2. आता इथे 2 0 येतील, परत सेम येणार आहे. 1ने 2ला मल्टिप्लाय करू, इथे 2 येणार आहे, इथे 5 येणार आहे, इथे 2 येणार आहे. 0 2 5 प्लस 2 इज 7, 5 प्लस 2 इज 7 अँड 2. आणि पॉईंट कुठे येणार आहे बघा 1 and 2. सो 1 and 2. सो 277.2 हे आपलं फायनल आन्सर आहे. सो इथे लिहून घ्या 277.2. आता इथे सेंटीमीटर आहे युनिट, सो इथे काय येईल सेंटीमीटर क्यूब. चला नेक्स्ट बघूयात. फोर्थ क्वेश्चन. फोर्थमध्ये रेडियस बघा दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर अँड हाईट इज 5 सेंटीमीटर. चला आपला फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. चला पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर किती आहे 5.6. सो ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट किती आहे 5. आता हे वेगवेगळं करूयात म्हणजे डिव्हिजन करता येईल आपल्याला. 22/7 इंटू 5.6 इंटू 5.6 इंटू 5. सो इथे 7 8 जा 56 आहे. सो 7 8 जा 0.8 येईल इथे 56. आता मल्टिप्लिकेशन परत आपण दोन्ही डेसिमलचं करूयात आणि मग त्याला 22 इंटू 5 आपल्याला माहिती 110. सो त्याने मला त्याला मल्टिप्लाय करूया. चला इथे करून घेऊ. मग 0. आधी 5.6ला 0.8ने करू, ते सोपं जाईल जास्त, म्हणजे 0ने मल्टिप्लाय करायची गरजच नाही आहे ना 0ची. सो 8ने फक्त करायला लागेल. सो 8 6 जा 48, कॅरीओवरला 4, 8 5 जा 40 प्लस 4 इज 45.
4 आणि पॉईंट कुठे येणार आहे 1 and 2. सो 1 and 2 4.48. आता 110 नी किंवा 110ला आपण 4.48 नी मल्टिप्लाय करूयात. चला पहिले 8 नी करू. 8 0 जा 0, 8 1 जा 8, 8 1 जा 8, इथे 0, 4 0 जा 0, 4 1 जा 4, 4 1 जा 4, इथे परत 2 0 येतील, 4 0 जा 0, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 0 8, 8 plus 4 is 12, carry over ला 1, 4 plus 4 is 8 plus 1 is 9 and 4. डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे 1 and 2. सो 1 and 2. सो आन्सर किती आलाय 492.8. तर इथे लिहून घेऊ 492.8 आणि सेंटीमीटर आहे, सो सेंटीमीटर क्यूब असा आन्सर येईल. सो इथे लिहून घेऊ आपण व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर. एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत, एक्झामला हे आले तर सोडू नका. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा सगळ्याचे. एरियाचा फॉर्म्युला, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, हे फॉर्म्युले तुम्ही एकदा पाठ केले की मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला पटापट सॉल्व्ह करता येतील. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय, हाऊ मच आयर्न रॉड इज नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ 90 सेंटीमीटर अँड डायमीटर इज 1.5 सेंटीमीटर. आता आपल्याला फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर एच आहे. मग डायमीटरवरनं आपण रेडियस काढू शकतो. सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हाऊ मच आयर्न रॉड इज नीडेड, म्हणजे समजा आता हा आयर्न रॉड आहे तर ह्याचं व्हॉल्यूम म्हणजे हे पूर्ण भरीव आयर्न रॉड करायचं आहे. मग ह्याला आयर्न किती लागणार आहे, बरोबर. तर हे आयर्न ह्याचं फाइंड करायला आपल्याला काय फाइंड करायला लागेल, व्हॉल्यूम फाइंड करायला लागेल. मग आपला नेहमीचाच फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा आहे व्हॉल्यूमचा. चला आता फॉर्म्युला आपल्याला तुम्हाला माहिती आहे कुठला यूज करायचा आहे. लेंथ म्हणजे काय, ही हाईट, बरोबर. या रॉडची ही हाईट म्हणजे लेंथ आहे आणि डायमीटर ह्याचा, ठीक आहे, याचा डायमीटर म्हणजे 1.4 सेंटीमीटर आहे. सो आधी डायमीटरवरनं आपण रेडियस फाइंड करूयात. सो इथे लिहून घेऊ डायमीटर ऑफ ए रॉड इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर. सो देअरफॉर रेडियस आर इज इक्वल टू किती येणार आहे 1.4 डिवायडेड बाय 2. मला 2 ने डिवाइड केल्यावर काय येणार आहे 0.7 सेंटीमीटर. ही रेडियस मिळाली आपल्याला. आता ह्याच्यावरनं आपण फॉर्म्युला यूज करू आता, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर किंवा व्हॉल्यूम ऑफ ए रॉड. ऑफ ए आयर्न रॉड इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. चला आता पायाची व्हॅल्यू 22/7 इंटू आर किती आहे 0.7 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट किती आहे, हाईट म्हणजेच काय लेंथ 90 सेंटीमीटर. सो इथे 90. इथे हवं तर लिहून घ्या तुम्ही लेंथ एच इज इक्वल टू 90 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे एच इथे तुम्हाला 90 घेता येईल. आता मल्टिप्लिकेशन 22/7 इंटू 0.7 इंटू 0.7 इंटू 90. सो 0.7ला 7 ने डिवाइड होईल, 7 1 जा 7 आणि 7 1 जा 7 येईल, सो 0.1 येईल. मग आता परत आपण आधी ह्याचं मल्टिप्लिकेशन करू आणि मग त्याला 22 इंटू 90 नी मल्टिप्लाय करू. सो इथे 0.7 इंटू 0.1 म्हणजे आता इथे काय होणार आहे 1 7 जा 7, 1 0 जा 0 आणि मग इथे पॉईंट येणार आहे म्हणजे 0.07 असा आन्सर येणार आहे. 0.7 आणि 0.1चं मल्टिप्लिकेशन 0.07 येणार आहे. आता ह्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 90 इंटू 22 नी. सो 2 0 जा 0, 2 9 जा 18, इथे येणार आहे 0, 2 0 जा 0, 2 9 जा 18. सो इथे 0 8, 8 plus 1 is 9 and 1, 1980 आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 0.07 नी. सो 1980 इंटू 0.07 म्हणजे फक्त 7 ने मल्टिप्लाय करायचं. आपल्याला डेसिमल पॉईंट फक्त 2 पॉईंट नंतर द्यायचा, म्हणजे 2 नंबर्स नंतर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो 7 0 जा 0, 7 8 जा 56, कॅरी ओव्हरला 5, 7 9 जा 63 प्लस 5 इज 68, कॅरी ओव्हरला 6, 7 1 जा 7 प्लस 6 इज 13. ठीक आहे, पुढे मल्टिप्लाय करायचंच नाही कारण सगळं झिरोच आहे, झिरो सगळं असं झिरोच येणार आहे. मग पॉईंट कुठे जायचं आपल्याला 1 and 2. सो 1 and 2. सो आन्सर काय आलंय 138.6. चला मग फायनल आन्सर आपण लिहून घेऊयात 138.6 आणि कशात आहे युनिट काय आहे सेंटीमीटर. सो इथे येणार आहे सेंटीमीटर क्यूब. चला मग फायनल आन्सर लिहून घेऊ आपण 138.6 सेंटीमीटर क्यूब iron is needed to make
आयर्न रॉड. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात आता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मच वॉटर विल अ टँक होल्ड इफ द इंटिरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.6 मीटर अँड इट डेप्थ इज 0.7 मीटर. आता डेप्थ म्हणजे इथे आपण काय म्हणणार आहे, हाईट म्हणणार आहे. म्हणजे हे समजा हा टँक आहे, तर ह्याच्यात पाणी किती मावेल, तर ह्याचा इंटिरियर डायमीटर म्हणजे ह्याच्या आतला हा डायमीटर किती आहे, 1.6 मीटर आणि डेप्थ किती आहे पूर्ण ह्याची 0.7 मीटर. सो ह्याचं किती पाणी ह्याच्यात मावेल ते आपल्याला लिटर्समध्ये आन्सर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आधी याचं व्हॉल्यूम फाइंड करूयात आपण. आता डायमीटर वरनं पहिले आपल्याला काय करायचं आहे, रेडियस फाइंड करायची आहे. सो इथे लिहून घेऊ, डायमीटर ऑफ ए टँक इज इक्वल टू 1.6 मीटर. सो देअरफॉर रेडियस आर इज इक्वल टू 1.6 डिवायडेड बाय 2. आता 2 8 जा 16 माहिती म्हणजे आन्सर काय येणार आहे 0.8 मीटर. हे आपल्याला काय मिळालं, रेडियस मिळाली. आणि हाईट किती आहे, डेप्थ म्हणजेच हाईट इज इक्वल टू 0.7 मीटर. ठीक आहे, चला फॉर्म्युला लिहून घेऊ आपला. व्हॉल्यूम ऑफ ए, आता इथे कशाचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आपल्याला, वॉटर टँक. सो व्हॉल्यूम ऑफ ए वॉटर टँक इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. सो पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर किती आहे 0.8. सो 0.8 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हाईट किती आहे 0.7 इंटू 0.8 इंटू 0.8 इंटू 0.7. सो ह्या 7नी आता हे 7 कट होईल, 7 1 जा 7, 7 1 जा 7, सो इथे 0.21. आता या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करू आणि त्याला 22नी मल्टिप्लाय करू. सो बघा 0.8 इंटू 0.8, 8 8 जा 64 येणार आहे बरोबर. सो 4 आणि इथे 6 गेल्यावर 8006 तसाच खाली येणार आहे. सो इथे 64 म्हणजे काय येणार आहे, 0.64 आन्सर येणार आहे. आणि ह्याला परत कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 0.1नी. सो 1 4 जा 4, 1 6 जा 6 आणि इथे पॉईंट कुठे येणार आहे बघा, कारण 0नी परत मल्टिप्लाय होणार आहे. सो जेव्हा कधी 64 म्हणजे आता 0.64 आहे, मग जेव्हा कधी आपण अशा नंबरला 0.1नी मल्टिप्लाय होतो तेव्हा इथे फक्त 0 ॲड होतो. सो आन्सर काय येणार आहे 0.064. ठीक आहे, आणि ह्याला आता कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 22नी. सो इंटू 22. सो 2 4 जा 8, 2 6 जा 12, कॅरीओवरला इथे गेला 1, 2 0 जा 0 आणि मग 1 128. आता इथे 0 येईल आणि परत 128 तसंच रिपीट होईल. सो 8 2 अँड 1. So 8 8 plus 2 is 10, carry over 1, 2 plus 1 is 3 plus 1 is 4 and 1. So 1 आता पॉईंट कुठे येणार आहे बघा 1 2 3. सो 1 2 3 म्हणजे 1.408 हे आपलं फायनल आन्सर आहे. सो इथे लिहून घेऊयात 1.408. आता हे काय आलंय, हे मीटर क्यूब मध्ये आलंय आन्सर. आपल्याला किती लिटर पाणी मावेल असं विचारलंय. मग आपल्याला काय माहिती आहे 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर्स हे आपल्याला माहिती आहे. मग त्याला आता आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 1000नी. सो देअरफॉर 1.408 मीटर क्यूब इज इक्वल टू 1.408 इंटू 1000. सो इज इक्वल टू आता 1000नी 10नी मल्टिप्लाय केल्यावर 1 पॉईंट पुढे जाईल, 100नी मल्टिप्लाय केल्यावर 2 पॉईंट पुढे जाईल आणि 1000नी मल्टिप्लाय केल्यावर 3 पॉईंट हा डेसिमल पॉईंट पुढे जाईल. म्हणजे डेसिमल पॉईंट हा पूर्ण निघून जाईल. म्हणजे आन्सर काय येणार आहे 1408 लिटर्स हे आपलं फायनल आन्सर आहे. चला मग खाली वर्ड मध्ये लिहून घेऊयात. द वॉटर टँक विल होल्ड 1408 लिटर्स ऑफ वॉटर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ द सर्कमफरन्स ऑफ द सिलेंडर इज 132 सेंटीमीटर अँड हाईट इज 25. आता सर्कमफरन्स दिलेला आहे, मग लगेच घाबरून जाऊ नका. सर्कमफरन्स वरनं आपण रेडियस फाइंड करू शकतो. ठीक आहे, सर्कमफरन्स म्हणजे काय, या स्क्वेअरचा हा सर्कमफरन्स. आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आपण शिकलोय ऑलरेडी 7th स्टँडर्ड मध्ये. काय आहे 2πr. मग त्याच्यावरून आपण रेडियस फाइंड करू शकतो. चला मग ते लिहून घेऊ आधी. सर्कमफरन्स इज इक्वल टू 132 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर हाईट किती दिलेली आहे
एच इज 25 सेंटीमीटर. मग आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहून घेऊ. सर्कम्फरन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घेऊ आधी, 2πr. हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला, ह्याच्यावरनं आर फाइंड करायचा. सर्कम्फरन्स किती आहे 132. 2 इंटू पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आर. ठीक आहे. आता मग हे 7 इथे जातील मल्टिप्लिकेशनला आणि 2 इंटू 22 कुठे जातील डिव्हिजनला. सो 132 इंटू 7 अपॉन 22 इंटू 2 इज इक्वल टू आर. बरोबर. सो आता 2 ने आधी ह्याला डिवाइड करूयात. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12, पुढे 1 गेला आणि 2 6 जा 12, 21 1 जा 20, सॉरी 22 1 जा 22, 22 3 जा 66. म्हणजे काय राहिलंय फक्त 3 इंटू 7 इज इक्वल टू आर. म्हणजेच आर किती आलंय 7 3 जा 21. सो 21 इज इक्वल टू आर. देअरफॉर आर इज इक्वल टू 21 किती आहे हे सेंटीमीटर. आता आर मिळालं आपल्याला, एच पण माहिती आहे, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करता येईल. चला मग लिहूयात. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू, सॉरी किती आहे, पाय आर स्क्वेअर एच. सॉरी, मग आता पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर किती मिळाला आपल्याला 21. सो 21 इंटू 21 असं लिहू शकतो आपण. 2 टाइम्स लिहायचं आपल्याला. इंटू एच किती आहे, एच आहे 25. सो इथे जाईल 7 1 जा 7, 7 3 जा 21. मग आता या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 22 इंटू 3 इंटू 21 इंटू 25. चला साईडला मल्टिप्लिकेशन करूयात. आता 21 इंटू 3 किती माहिती आपल्याला 63 येतं. 21 3 जा 63. मग 63ला आपण 22 ने मल्टिप्लाय करू आणि मग 25 ने मल्टिप्लाय करू. सो 63 इंटू पहिले काय 25. सो 5 3 जा 15, कॅरीओवरला 1, 5 6 जा 30 प्लस 1 इज 31. इथे येणार आहे 0, 2 3 जा 6, 2 6 जा 12. सो 5 6 प्लस 1 इज 7, 3 प्लस 2 इज 5 अँड 1. हे मिळालं. आता ह्याला 22 ने मल्टिप्लाय करू. हे 22 मुद्दाम मी शेवटी ठेवलं कारण 2 ने एकदाच मल्टिप्लाय करायला लागेल. पुढचा आन्सर आपल्याला आपोआप कळेल. 2 5 जा 10, कॅरीओवरला 1, 2 7 जा 14 प्लस 1 इज 15, कॅरीओवरला 1, 2 5 जा 10 प्लस 1 इज 11, कॅरीओवरला 1, 2 1 जा 2 प्लस 1 इज 3. ठीक आहे. 3150. आता फक्त आपल्याला काय करायचं, 0 लिहून हे 3150 आहे तसं लिहून घ्यायचं आहे कारण 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे परत. सो 0 5 1 अँड 3. सो इथे येणार आहे 0, 5 प्लस 0 इज 5, 5 प्लस 1 इज 6, 3 प्लस 1 इज 4 अँड 3. म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला 34,650. सो फायनल आन्सर लिहून घ्या इथे 34,650 सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटरमध्ये आहे युनिट, सो सेंटीमीटर क्यूब. हे काय मिळालं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर. चला हे फायनल आन्सर लिहून घ्या तुम्ही खाली हे पण लिहिलं तरी चालेल वर्डमध्ये. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून. द व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज 34,650 सेंटीमीटर क्यूब. इथे आपला 16.3 हा प्रॅक्टिस सेट संपलाय. आपला लेसनही संपलाय. आता एकच लेसन राहिलाय आपला शेवटचा, त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. थँक्यू.